शाहू महाराजांसारखा राजा ह्या ह्याच्या महाराष्ट्रात नव्हे देशातसुद्धा झालेला नाही. शाहू महाराजांचं काम हे फार मोठं काम. त्याने जे लहान वयातच ज्यावेळी 14व्या वर्षी ते राज्याभिषेक झाला आणि ते करवीरच्या संस्थानावर ते राजे झाले, त्यावेळीपासून त्यांचा आणि त्यांना 2 माणसं होती. एक त्यांचे गुरु फ्रेजर आणि दुसरे रघुनाथराव सबनीस यांचं त्यांना शालेय जीवनापासून त्यांना मार्गदर्शन होतं. या मार्गदर्शनामध्ये महाराजांच्याकडे एक वेगळा आणि व्यापक विचार महाराजांच्यामध्ये होता आणि विशेषतः सामाजिक समता ही गोष्ट त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेलं होतं. आणि आत्मसात करत असतानाच त्यांना या ठिकाणी वेदोक्त प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या महाराजांची नोकरी करणारा तो भट होता. तो महाराजांना म्हणाला, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला मंत्रोच्चार पद्धतीनं तुम्हाला हे करता येणार नाही. हे अशा अनेक घटना महाराजांच्या जीवनामध्ये आल्या आणि महाराजांनी एक वेगळाच लाईन आणि दिशा घेऊन या समाजामध्ये समाज बदलला पाहिजे यासाठी त्यांनी जेवढं करता येईल तेवढं महाराजांनी केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे यातले बहुजन समाजामध्ये रयतेसाठी, स्त्रियांच्यासाठी, मुलींच्यासाठी, विधवांच्यासाठी सर्व जेवढं काही महाराजांना आपल्या संस्थेचा त्या ठिकाणी विचार करता येईल तेवढा विचार महाराजांनी केलेला आहे. आणि हे करत असतानाच देशामध्ये एक असा ठराव आला, ब्रिटिशांनी ठराव केला आणि ते 1857च्या बंडामध्ये असणारे जे आदिवासी भटके विमुक्त होते, त्या भटक्या विमुक्तांना देशामध्ये त्यांनी एक फतवा काढला. त्या काळी 1957च्या दरम्यान त्यावेळी फतवा काढला आणि त्याने म्हणाले की हे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, गुंड आहेत, टग आहेत, अशा पद्धतीचा ठराव करून त्याने तो ठराव ब्रिटिशांनी देशभर राबवला आणि प्रत्येक संस्था, त्यावेळी संस्थानांचा काळ होता, संस्थानामध्ये त्यांनी ते प्रत्येक संस्थांना पाठवून दिले. आणि त्या ह्याच्यामध्ये मुळातच या देशामध्ये की वर्णव्यवस्था ही जिवंत होती. या वर्णव्यवस्थेमध्ये भटक्या विमुक्तांनासुद्धा फार चांगलं स्थान होतं असं नाही. दलितांना ज्या पद्धतीचं नामुष्कीचं जीवन जगावं लागत होतं, अस्पृश्यतेचं जीवन जगावं लागत होतं, तर ह्या लोकांना, या भटक्या लोकांना ते त्यासाठीच म्हणजे त्यांच्या वाट्याला अस्पृश्यता होतीच, त्याबरोबर ब्रिटिशांनी लावलेला आणि इथल्या सनातनी जे समाजव्यवस्थेनं त्यांना जे संशयित गुन्हेगार म्हणून त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या माणसांचा अगदी पशुहीन अशा पद्धतीचं जीवन त्यांच्या वाट्याला दिलेलं आहे. अशा काळामध्ये महाराजांनी ते देशभर असताना महाराज मला म्हणाले की मी या देशामध्ये की माझ्या संस्थानामध्ये हा जो अमानवी कायदा आहे, अमानवी कायदा मी या संस्थानामध्ये राबवणार नाहीत. आणि त्यांनी तो राबवला नाही. मग त्याच काळामध्ये महाराजांचं असं मला जाणवतं माझ्या अभ्यासानुसार, महाराज नेहमी की अनेक ठिकाणी महाराज जायचे. तर महाराजांचं कुस्तीचा छंद होता, शिकारीचा छंद होता, शैक्षणिक छंद होता, शेतीचा छंद होता, विकासाचं वेड होतं महाराजांना. अशा ह्याच्यामध्ये महाराज नेहमी रायबागला जायचे. रायबागला गेले, रायबाग म्हणा, कटकोळ म्हणा, ह्या भागामध्ये फिरत असताना त्यांना ही माणसं दिसली. त्यामध्ये पारधी दिसले, कुंचीगुरवा दिसला, कैकाडी दिसले, वढार दिसले आणि त्या संस्थानात असणारा त्या लोकांना महाराजांनी आपल्याकडे संस्थानात आणलं. आणि त्याच काळामध्ये महाराजांना ही गोष्ट त्यांना समजलेली होती की बाबा एकदा महाराज हे समाज बदलाचा विचार करणारा माणूस म्हटल्यानंतर ते एकदा रायबागच्या त्या वाड्यावर गेले होते. त्यांचा महाराजांचा वाडा आहे तिथं. त्या वाड्यावर गेले असताना तिथल्या सगळ्या लोकांनी म्हणाले की तिथले जे काय सहकारी असते, नोकर किंवा गावकरी असते, ते येऊन महाराजांना म्हणाले, महाराज इथं आम्हाला पारध्यांचा फार त्रास होतो. पारधी आम्हाला आमच्या घरावर दरोडे घालतात, अमुक करतात, मारतात, ठार मारतात, अशी आमची अवस्था झालेली आहे. तर महाराज म्हणाले, का मारतात ते, कशासाठी मारतात, असं ते
त्यांना प्रत्युत्तर केलं. आणि त्याच्यामध्ये महाराज त्या ठिकाणी वाड्यावर गेलेत म्हटल्यानंतर, रायबागला गेले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी या पारध्याने, जे पारधी म्हणजे उलट्या काळजाची माणसं, म्हणजे त्यावेळी आता माणसात आले असतील, पण त्यावेळी ते शिक्का मारलेला आणि अमानवी विचार करणारी माणसे. आणि ते त्याला कारणही असं आहे की ते जंगलात राहत होते. भटके मुतामध्ये 14 जमाती ज्या आहेत, म्हणजे विमुक्त जमाती, या विमुक्त जमाती जंगलाशी संबंधित, आणि त्यांचा संबंध म्हणजे जंगलाशी म्हणजे विस्त्र प्राण्यांच्याबरोबर संबंध ना. प्राण्यांना कसं प्रेम नसते किंवा हार्ट नसते, तसं यांच्यामध्ये सुद्धा ते होतंच ना. त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी महाराज तिथं आलं म्हटल्यानंतर त्यांनी एका रात्री महाराजांच्या वाड्यावरच दरोडा टाकला आणि त्या ठिकाणी लोक जागृत होते आणि त्यामध्ये पळून गेल्यानंतर मग ते सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर महाराजांनी आपल्या काही लोकांना सांगितलं, आणि त्या लोकांना घेऊन तर या, काय होतं त्यांचं दुःख आहे, तुम्ही आता जे म्हणाल ते दुःख काय आहे ते समजून तर घेऊया आपण. आणि ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांना बोलवून घेतलं. का रे बाबांनो, तुम्ही असं का वागता? तुम्हाला या ठिकाणी इतर माणसांना त्रास देण्याचा काय तुम्हाला काय अधिकार आहे? आणि चोऱ्या का करता, दरोडे का घालता? त्यावेळी ते लोक म्हणाले, महाराज आम्ही काय करू? ह्याला सेविकेला सांगितलं, जा रे बाबा त्या बापसाहेब महाराजांना तेवढं घेऊन या आणि पारध्यानं सांगा महाराजांनी सांगितलं म्हणून. आणि अशा प्रकारे महाराजांनी सांगितल्यानंतर, निरोप पाठवल्यानंतर बापसाहेब महाराजांना त्यांनी घेतलं. आणि त्यावेळी बापसाहेब महाराज गेल्या त्यांच्यावर ते म्हणाले की, महाराज काय कसल्या लोकांना ठेवलं आहे हो, आम्हाला आज सोडत नाही, मी तुमचा भाऊ आहे तरीसुद्धा मला सोडलं नाही. बापसाहेब महाराज म्हणाले, बापसाहेब तुम्हाला म्हणालो होतो की बाबा ही माणसं कशी निष्ठावान आहेत, ही किती प्रामाणिक किती माणसं आहेत, हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी कृती केलेलं आहे. आणि ते सांगतो त्यावेळी ते महाराज म्हणाले, अरे आज आपल्या हातात आपण संस्थेचे करवीरचे संस्थापक आहोत किंवा राजे आहोत आपण. आता हे इथला जो एक मराठा वर्ग आहे किंवा जे कारभारी वर्ग जो आहे, तो वर्ग कसा आपल्यापासून आपल्याला कसा फायदा मिळेल, महाराजांच्याकडून आपल्याला अमुक काय मिळेल, हे मिळेल ते मिळेल, या अपेक्षेने आपल्यापुढे गोंडा घोरवतात किंवा आपल्या बाजूनं फिरत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळं मला ते ही गोष्ट करावं लागलं. आणि त्याला कारण असं आहे की ते त्या गोष्टीला त्याला एक आधार आहे, संदर्भ आहे. हे जे आहे ना, या पद्धतीचं बोललेलं किंवा ते महाराजांच्या घटना वगैरे भाई माधवराव बागलांनी आपल्या पुस्तकामध्ये ह्या घटना लिहून ठेवलेल्या आहेत की महाराजांच्याकडे खुशमसिंगार किती होते आणि त्याचा फायदा. आणि महाराज म्हणाले, हे माझ्या अवतीभोवती फिरणारे जे खुशमसिंगार आहेत, त्यांच्यापेक्षा ही माणसं फार मोठी आहेत विचाराने. ते गरीब असतील, त्यांना बोलता येत नसेल, ते आणखी काहीतरी असतील, परंतु ते फार मोठे आहेत. आणि तुम्ही तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या कपड्यावर तुम्ही जाऊ नका, त्यांच्या विचारावर, त्यांच्या निष्ठेवर तुम्ही बघा, असं महाराजांनी त्यावेळी सांगितलं. अशा अनेक घटना आहेत त्या ठिकाणी. आणि अशा अनेक घटनेमध्ये महाराजांचं जे एक वेगळं जे स्थान आहे. आणि महाराजांचं आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर शहरामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये ते गंगाराम कांबळेंना जो वाड्यावर जो त्रास झाला, त्या त्रासाच्या निमित्तानंच त्यांनी त्या ठिकाणी ही अस्पृश्यता कमी झाली पाहिजे, मोडून काढली पाहिजे, म्हणून महाराजांनी या टाऊन हॉलजवळ त्यांना एक त्या ठिकाणी चहाचा गाडा काढून दिला. आणि महाराज त्या गाड्यामध्ये या दरबारातले असणारे जे वतनदार असेल, जहागीरदार असेल, मोठे अधिकारी असतील, त्या सगळ्यांना ते आपल्या रथात बसवून घ्यायचे आणि त्या ठिकाणी यायचे. आणि त्यांना सांगितलं, गंगाराम अरे मला चहा पाहिजे आहेत. व तो आता तो गंगाराम पळत गेला आणि चहा आणून दिला. अरे मला एकट्यालाच काय आणलं आहे, या इथं किती माणसं आहेत रक्तामध्ये, ते सगळ्यांना चहा. अशा पद्धतीने महाराजांनी त्या ठिकाणी त्या गंगारामला सांगितलं, सगळ्यांना चहा द्यायला लागलं. आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्यांचं ही जी अस्पृश्यता बघण्याचं ते पहिल्यांदा त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये एक चांगली कठोर अशी भूमिका घेतली. महाराजांचा दुसरा एक उदाहरण असं आहे की मराठ्यांच्यातलं एक जे मीपणा जो आहे,
त्या मीपणाचा जे काही महाराजांनाच त्याचा त्रास झाला किंवा त्यांच्यावरच तो प्रसंग आलेला होता. शिवाजी पेठेमध्ये सरनाईक जी गल्ली आहे, सरनाईक गल्ली आहे, सरनाईक गल्लीमध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी देवाचे कार्यक्रम व्हायचे किंवा त्या ठिकाणी ते उरसासारखं त्या ठिकाणी त्यांचा जेवणाचा कार्यक्रम असायचा आणि त्या कार्यक्रमाला महाराजांना नेहमी बोलवायचे. व महाराजांना नेहमी बोलवल्यानंतर ते त्या ठिकाणी महाराजांच्या लक्षात आलं की अरे मी महाराज आहे, मला ते जेवणाला म्हणजे पंगड्या पंक्तीला मला बोलवत नाहीत, ते सगळे बसतात, याला काय कारण आहे? मग त्यांनी आपल्यातल्या दरबारातल्या काही माहितीगार माणसांना विचारून घेतलं की महाराज ते म्हणतात की ह्या ठिकाणी आमच्या या गल्लीमध्ये किंवा या सरनाईकांच्या कार्यक्रमामध्ये आमचाच मान, आम्हीच मोठे, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. मग याला काय करूया? महाराज त्यावेळी काय बोलले नाहीत, वाड्यावर आले. आल्यानंतर त्यांनी आपल्या थोरल्या मारवाड्यातल्या जे काही लोक आहेत त्यातल्या काही लोकांना त्यांनी बोलवून घेतलं. बोलवून घेऊन त्यांना सरनाईकच्या पदव्या दिल्या. सरनाईक म्हणजे त्यावेळी मोठी पदवी आणि त्या सरनाईकच्या पदवीमुळे ते अनेक लोक त्या ठिकाणी म्हणजे ते मला वाटतं वकिलीसारखं त्यांचं ते होतं ते त्या संधा त्यांना दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी महाराजांना त्यांनी जेवायला बोलवल्याबरोबर महाराज गेले आणि बोलवत असताना त्याने आपल्याबरोबर असणारे नवीन जे सरनाईक केलेले होते सरनाईकांना त्याने आपल्या गाडीमध्ये घेऊन बसलेले होते आणि त्यांना घेऊन ते जेवायला गेले. आणि जेवण देत असताना पहिल्याच पंक्तीला म्हणाले, महाराज म्हणाले पंक्ती वाढलेल्या आहेत आता. मग ते सरनाईक पुढे जाऊ लागले. त्याबरोबर महाराज म्हणाले आपल्या सरनाईकला म्हणाले तुम्ही जाऊन बसा, तुम्ही सरनाईक आहेत. आणि त्या ठिकाणी ते महाराजांनी आपल्या दलित बांधवांना जे सरनाईक झालेले आहेत त्या सर्वांना त्या जेवणाला बसवलं. आणि ही गोष्ट त्या सरनाईकांना आवडलं नाही आणि मग त्यांच्या खुशबू झाले, अरे आमची सरनाईक आणि ह्याच्यावर ही दलित समाजातली माणसं महाराज कशी आली तिथं? ते त्यावेळी महाराज म्हणाले अरे त्यांना मी पदव्या दिलेल्या आहे सरनाईक म्हणून, ते आता तुमच्या बरोबरचे झालेले आहेत. मुकाट्यानं जेव्हा अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेऊन त्यांची जी एक मिराजदारी होती किंवा त्यांचा जो एक कर्मठपणा होता तो त्या महाराजांनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीचे विचारानं त्यांना बदलायला भाग पाडलं. असे महाराजांच्या अनेक अशा घटना आहेत. त्या घटना म्हणजे माणसाने आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही म्हणतो आहे, समाज बदला म्हणतो आहे, पण समाज बदलण्यासाठी कृतीची आवश्यकता असते. आज आपल्याकडे कृती करणारे नाही बोलगेवढे लोक असतात आणि निव्वळ काहीतरी बोलगेवढापणा जे भाषणं करतील, पुस्तकं लिहितील, आणखी काही करतील, परंतु कृती काय म्हणजे महाराजांच्या विचाराच्या कृतीला पूरक अशा पद्धतीचा व्यवहार असला पाहिजे. तो व्यवहार अजूनही काय जाणवत नाही मला याच्यामध्ये. ते आपल्या पद्धतीनं तुमचं जीवन चाललेलं आहे, पण मोठा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये आपण काही करू शकत नाही त्या ह्याच्यामध्ये. कारण मिराजदारी होती किंवा त्यांचा जो एक कर्मठपणा होता तो त्या महाराजांनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीचे विचारानं त्यांना बदलायला भाग पाडलं. असे महाराजांच्या अनेक अशा घटना आहेत. त्या घटना म्हणजे माणसाने आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही म्हणतो आहे, समाज बदला म्हणतो आहे, पण समाज बदलण्यासाठी कृतीची आवश्यकता असते. आज आपल्याकडे कृती करणारे नाही बोलगेवढे लोक असतात आणि निव्वळ काहीतरी बोलगेवढापणा जे भाषणं करतील, पुस्तकं लिहितील, आणखी काही करतील, परंतु कृती काय म्हणजे महाराजांच्या विचाराच्या कृतीला पूरक अशा पद्धतीचा व्यवहार असला पाहिजे. तो व्यवहार अजूनही काय जाणवत नाही मला याच्यामध्ये. ते आपल्या पद्धतीनं तुमचं जीवन चाललेलं आहे, पण मोठा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये आपण काही करू शकत नाही त्या ह्याच्यामध्ये. कारण ते आता मोठ्या ह्याच्यावर झालेले आहेत. म्हणून मला त्या ह्याच्यामध्ये वाटतं की महाराजांचं जो एक मोठा राजा, मोठ्या दिलाचा राजा, तो राजा म्हणजे त्याचं या गरिबांच्यावर, दलितांच्यावर, भटक्यांच्यावर अति नितांत प्रेम करणारा माणूस. त्याचं हृदय म्हणजे आभाळा एवढं हृदय आणि निव्वळ आभाळा एवढं हृदय ठेवलं नाही. आईच्या मायेनं त्यांनी त्या माणसांच्यावर आईच्या मायेचं पांघरून घातलं आणि त्यांना वाढवण्याचं काम महाराजांनी केलं. अशा या महाराजांचं या 26 जूनला त्यांचं 151वी जयंती आहे. या जयंतीला
मी व्यंकप्पा भोसले भटका विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे आणि या अध्यक्षाच्या वतीनं मी महाराजांना नम्रपूर्वक अभिवादन करतो, क्रांतिकारक अभिवादन करतो. आणि याच पद्धतीचे हे महाराजांचे विचार आहेत. विचार बोलू नका, विचाराप्रमाणे कृत्याचं विचार कृतीत आणा, असंच मी हे आव्हान करतो आणि थांबतो. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.